निघाली पाहिजेत. आणि हे जर तुम्ही विसरले, तुमच्या शब्दांनी जर घर होत असेल ना, करा. नाहीतर ते पाप लागलं म्हणून समजा. आणि ते दुःख दरिद्र्यात त्यांच्या मतीने राहिले, त्याचा दोष तुम्हाला भोगावा लागेल. दोष भोगावा लागेल. म्हणून तुम्ही समस्ती आपुला लिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती मणिपत असे. म्हणून मी तुम्हास वारंवार असे म्हणत आहे की तुम्ही सर्वांनी आपापल्या उचित कर्मात तत्पर असावे. उचित कर्मात तत्पर असावे म्हणजे काय हो? व्यवहारामध्ये वागत असताना व्यवहारिक कर्म कर्तव्य म्हणून केलेच पाहिजे. पण ते कसे केले पाहिजे, त्याची नियमावली तुम्हाला माहिती आहे. परवानगी मागा, अर्पण करा, भगवद्मय सृष्टी माना, प्रत्येक भूत मात्राला नमन करा, प्रत्येकामध्ये भगवंत पहा, साधना मार्गातला अभ्यास वेगळा, भक्ती करत असतानाचे सगळे अभ्यास वेगळे. ते सगळे करत असताना व्यवहारही साधनामय भक्तिमय व्हावा, प्रपंच परमार्थ व्हावा. अखंडितपणे आपापल्या कर्मात तत्पर असा. त्या तारेवर बरोबर असंच चाला की प्रपंच आणि परमार्थ बरोबर झाला पाहिजे. वज्र कवच असं घाला की वार लागले तरी तुम्हाला बाधा न आली पाहिजे. आणि तुम्ही तर अरे डान्स पाहतायत, डान्स पाहत असताना लक्षात आलं पाहिजे अरे भगवंताची बहुतेक रास क्रीडा चाललेली आहे. काय हरकत आहे? म्हणून आपापल्या उचित कर्म, योग्य कर्म, कोणतेही कर्म नाही. भगवंता शिव्या द्यायच्यात, दिस इज उचित कर्म नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासातच लक्ष लागावं. वर्तमान काळ सोडू नका, उचित कर्म. वर्तमान काळ त्याच्यामध्ये आध्यात्मिक शक्तीचं संवर्धन होत असतं. भूतकाळात जर गेले तर भूतकाळात त्यावेळेस जा की फक्त आनंदाचे क्षण टिपण्याकरता जा. आनंदीला बोललेलो याच्यावर. भूतकाळात काही आनंदाचे क्षण उपभोगले असतील, सतत पहा. लहानपणी फुलपाखरांच्या मागे जर आम्ही पळत असू, त्यावेळेस जर क्षण आता आपल्या लक्षात असेल की पूर्ण झोकून देऊन आपण सगळ्याला विसरून त्या फुलपाखर दिसत होतं आणि त्याच्या मागे पळत होतो आणि किती किती आनंद झाला होता. आठवा. आपण दुःख आठवतो. भूतकाळात फक्त लोक बाया दुःख आठवतात, आनंदाचे क्षणच आठवत नाही. ठीक आहे, सासरी आनंद मिळाला नसेल पण माहेरात काही आनंदाचे क्षण असू शकतात. मैत्रिणीबरोबर अनुभवलेले, कॉलेज लाईफमधले, हायस्कूल लाईफमधले काही क्षण असू शकतात आनंदाचे. ते आठवा. आपण दुःख आठवतो, कोणी किती दिलं. अरे नवऱ्याने देखील कधीतरी सुख दिलं असेल, काही आनंदाचे प्रसंग असतील. लग्न झाल्यावर निदान 2 दिवस मी तुझ्यासाठी सारखं राहू शकत नाही असं म्हणला असेल, त्यावेळेस किती 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 आनंद झाला असेल. मी तारे तोडून आणील असं म्हणलं असेल, ज्यावेळेस आंबा तोडू शकत नाही झाडावरचा, पण त्यावेळेस खूप छान वाटलं असेल. असे काही प्रसंग असू शकतात. कधीतरी काश्मीरला नेलं असेल, कधीतरी तीर्थयात्रेला नेलं असेल, त्यावेळेस आपण काहीतरी विसरलो असू स्वतःला, आनंदाचा काही क्षण असू शकेल, तो आठवा.
नवऱ्याने आठवायचं. काही क्षण असू शकतात. की कधीतरी बायको गोड बोलली असेल, कधीतरी, आणि त्या गोड बोलण्यात आनंद, एक आनंदाचा काही उर्मी उसळले असतील की यस, भाग्यवान मज समान नसे या जगती, असं वाटलं असेल. असा काही प्रसंग येऊ शकतो. आठवा ना तो. आपण केवळ दुःख आठवतो तर रडत बसतो. दुःखाला कवटाळून घेतलंय आम्ही आनंदाला, प्रेमाला कवटाळलंच नाही. दुःख प्रोडक्शनची मशीन बनलेलो आहोत आम्ही. दुःख निर्मिती करतोय आणि दुःखात जगतोय. जसं कुत्र हाडूक चघळतं. बाया कंटिन्युअस शिकायत करतात आणि पुरुषही काही शिकायत करतात घरची. सासू सुनीची शिकायत केली, माझी सून अशी, माझी तू सून, अहो माझी सून अशी भेटली की जगात कोणालाच भेटली नाही. आणि ती म्हणते माझी सासू इतकी खौट भेटली, तुम्हाला काय सांगू. बाप मुलाविषयी, मुलगा बापाविषयी टीका टीका टीका, आणि रस घेतात, त्याच्यात रस घेतात, इंटरेस्ट. आणि त्याकडं काले हसत बोलल्या होत्या मला. मी एक उदाहरण दिलं होतं त्यांना. एक कुत्रं असतं, हाडूक चघळतं, हाडूक चघळतं. आता त्याच्यातनं काही मिळत नसतं, कारण ते तुटतही नसतं, काही नाही. त्याच्या दाढामधून मग त्या जबड्यामधून रक्त यायला सुरुवात होतं, आणि ते रक्त स्वतःचं पित असतं. त्याला गोड वाटतं ते हाडूक, अरे स्वतःचं रक्त येते. हाडुक्कातून काही मिळत नाही, पण चघळतो, त्याच्यातनं रक्त निर्माण होतं, स्वतःचंच निघतं, आणि तो चघळीत बसतो आणि त्याला आनंद वाटतो. आपण दुःखात आनंद घेणारे माणसं आहेत. सुखात कधीच आम्ही आनंदी राहत नाही. भीतीच वाटते, सुख भौतिक नसेलच. आज पुरणपोळी वाढली, अरे खा ना आनंदाने. उद्या काय, अरे उद्याचं कशाला, आता खा ना. म्हणून तुम्ही समजती आपुलालिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती मणिपतासे. म्हणून मी तुम्हाला वारंवार असे म्हणत आहे की तुम्ही सर्वांनी आपापल्या उचित कर्मात तत्पर असावे. आणि विद्यार्थ्यांनी वर्तमान काळातला एक क्षणही वाया जाऊ दे नये. साधकांनी एकही क्षण वाया जाऊ देऊ नये. आणि भूतकाळात तुम्ही गेला तर फक्त आनंदाच्या क्षणाकरता जा, दुःखाच्या क्षणाकरता विसरून जा. भविष्याच्या चिंतनामध्ये जा, चिंतेमध्ये जाऊ नका भविष्याच्या. आणि केवळ वर्तमान काळात एका क्षणाचा विचार करता, याच्यातून मी परमार्थ व्यवहार करत असताना परमार्थ कसा साधेल, आणि मी माझे योग्य वयात योग्य चिंतन मी केलं पाहिजे. मुलींनी आणि मुलांनी प्रेम प्रकरण करताच कामा नये. त्यांनी फक्त अभ्यास करावा. आणि मग ब्रह्मचर्य हे दिलंय. सगळ्या धर्मांमध्ये ब्रह्मचर्य सांगितलंय. आधी जैनांमध्ये नव्हतं. ऋषभदेवापासनं ते पार्श्वनाथापर्यंत धर्माचे 4 अंग होते, 5वं अंग नव्हतं. पण महावीरांनी दिलं ब्रह्मचर्य, कारण अहिंसेमध्येच ते टाकलं होतं. कारण लोक तितकी सात्विकच होती, गरजच पडली नाही ब्रह्मचर्य म्हणायची. पण महावीरांच्या काळातच बिघाड असा झाला की महावीरांना निर्माण करावं लागलं ब्रह्मचर्य, नवीन सूत्र. फार इंद्रिये बरळो नेदावी, इतकं कंट्रोल पाहिजे मुला आणि मुलींचं. नाही तर चांगल्या चांगल्या पोरापोरींचं पानिपत झालेलं पाहिलंय मी. उद्ध्वस्त झाले आहेत, उद्ध्वस्त. म्हणून योग्य वयात योग्य चिंतन, योग्य मनन, योग्य निधिध्यासन आणि योग्य वर्तमान काळात काम, बस हेच करावं. याला म्हटलंय स्वधर्म.
13वा श्लोक 3रा अध्याय भगवद्गीतेचा. यज्ञशिष्टाश्नः संतो मुचन्ते सर्व किल्बिषे भुजते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. ब्रह्मयज्ञ व देवयज्ञ अधिक करून शेष अन्न खाणारे सतजन शिष्ट सभ्य सर्व पापांकडून मुकले जातात, परंतु जे आपल्याच पोटासाठी शिजवितात ते पापी लोक पाप खातात. यज्ञप्रसाद सेविती बाप्पासाहेबांचं समश्लोक ह्या श्लोकावर. यज्ञप्रसाद सेविती त्यांची सर्व पापे जाती, पोटासाठीच शिजविती पापी पाप ते भक्षिती. ओव्या मौलींच्या. देखा विहित क्रिया विदित निर्हेतुका बुद्धी, जो असतिये समृद्धी विनियोग करी. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी. हे पहा, जो कर्मयोगी प्रकृती धर्माला अनुसरून विहित निष्कर्म कर्माच्या विधीने निरीच्छ बुद्धीने आचरण करण्यात असलेली संपत्ती सर्व करीतो, अयोग्य उधळणे योग्य होणार नाही व कृपणपणाही उपयोगी नाही. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असतिये समृद्धी विनियोग करी. भगवान टर्न आता अर्जुनाला ब्रह्मदेवानी जे काही रूल्स रेग्युलेशन्स फ्रेम केलेले आहेत ते सांगितले आणि आता स्वतःचा उपदेश करण्याकरिता पुन्हा भगवान सुरू झालेले आहेत. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असत्ये समृद्धी विनियोग करी. निष्कर्म कर्माच्या विधीने निरीच्छ बुद्धीने आचरण करण्यात असलेली संपत्ती सर्व करीतो, खर्च करीतो. हा खर्च करीतो. आता ब्रह्मदेवानी तुम्ही पाहिलंय, स्वधर्मारत राहिल्यानंतर देवी देवता प्रसन्न होऊन तुमचा योगक्षेम कसा चालवतील हा भाग पाहिला. जर स्वधर्मापासनं तुम्ही विभक्त झालात, मांडी घाला, मांडी सोडू नका. जर स्वधर्मापासनं विभक्त झालात तर काय होतं? पाप ताप दैन्य कसे दुःख भोगावे लागतात हे पाहिलं. आता भगवान पुन्हा बाकीचं सांगतायत. भगवान गोपालकृष्ण, आता ब्रह्मदेव संपले. भगवान सांगतायत अर्जुना, दैवयोगाने प्रारब्ध योगाने किंवा साधनेच्या जोरावर ते तुम्हाला संपत्ती मिळाली. पैसा, अडका, सोनं, नाणं, जमीन, तिचा विनियोग, तिचा उपयोग निर्हेतुका बुद्धीने केला पाहिजे आणि उचित कर्मात त्याचा विनियोग केला पाहिजे. पॉझिटिव्ह भाग आहे, निगेटिव्ह नाही. नाही केलं तर काय होतं सांगितलंय. कुठे करावा?
मागे सांगितले दान धर्म कुठे करावा. स्वधर्माच्या याच्यात मागची ओवी ब्रह्मदेवांची आलेली आहे की जी देवात्म शक्ती ज्या ठिकाणी जागृत झालेली आहे तिच्या कार्यासाठी करा. म्हणजे गुरु परंपरा, शक्ती परंपरा, ज्ञानेश्वरांनी एखादी घोषणा केलेली असेल त्यासाठी आपलं जगणं आणि आपलं कार्य जर अवलंबून असेल, मोदीजी महाराजांनी एखादी आज्ञा केलेली असेल, विश्वात्म्याने एखादी आज्ञा केलेली असेल, त्या कार्याकरता संपत्ती दान हे प्रमुख आहे. हे ब्रह्मदेवानी सांगितलं आणि ते भगवान गोपालकृष्ण ते सांगतायत पुन्हा. समृद्धी शब्द आहे, संपत्ती फक्त शब्द नाही. समृद्धी धान्य देखील आलं. धन धान्य सोनं जमीन विद्या आत्मशक्ती सगळं आलं. सगळं आलं. मी बाप्पासाहेबांना म्हणालो होतो, बाप्पासाहेब मी ज्ञानेश्वरी घेऊ वाटत नाही, आम्हाला प्रवचन करायला लावू नका, आम्हाला साधकात इन्व्हॉल्व करू नका, आम्हाला साधन करू द्या, पूर्ण झाल्यावर करू. त्यांनी सांगितलं नाही, आता ओव्यांचे अर्थ कळत आहेत. माझ्यासमोर तुम्ही जर करत नाही तर मागे काय करताल, आणि तुम्ही नाही केलं तुमचा उन्हाळा होईल. कारण ते ब्रह्मदेवाचे वाक्य आहेत. जे करायला पाहिजे होतं तुम्ही नाही केलं, तुमचं पानिपत होईल. आम्हाला वाटायचं की साधना सोडून हे करायला पाहिजे. हे विद्यादान आहे. फक्त विद्यादान नाही, ज्ञानेश्वरी सांगणं जरी विद्यादान असेल त्याच्यातनं आत्मशक्तीदान आहे. गुरु ऋण आणि देव ऋण दोन्ही फिटतं. समाज ऋण सगळेच ऋण फिटायले. तो गुरु ऋण फिटतंय. सर्वस्व दान करा. संपत्ती तीही लागली पाहिजे. ते संपत्तीवर समृद्धीवर बोलायलेत. म्हणजे पैशापासनं जमिनीपर्यंत सोन्यापास